मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दोन्ही पक्षांमध्ये सध्या जोरदार राजकीय संघर्ष पेटलेला आहे। नारायण राणेंना अटक झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी आमने-सामने आले तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडूनही एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत। या वातावरणात दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा नेमकी का झाली आहे यावरून तर्कवितर्क सुरू आहे। सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। जोपर्यंत कमिशन एम्पिरिकल डेटा देत नाही तोपर्यंत आरक्षण कायम राहू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। ओबीसी आरक्षण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणूक नको अशी विनंती केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला कोकणात पुन्हा सुरुवात झाली आहे। यात्रेच्या सुरुवातीलाच राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेवर घणाघातली टीका केली आहे। एका दरोडेखोराला अटक करतात तशी मला अटक करण्यात आली, आवाज ठीक झाल्यावर खणखणीत वाजणार असं थेट आव्हानच त्यांनी दिलंय। दिशा सालियान आणि सुशांत सिंगचं प्रकरण संपलेलं नाही असा गर्भित इशारा देखील त्यांनी दिलाय। दादागिरी करू नका, तो तुमचा पिंड नाही, घरावर आलं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही असं त्यांनी म्हटलंय। जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आंबा बागायतदार आणि काजू उत्पादकांनी नारायण राणेंची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी राणेंना निवेदन दिलंय। आंबा बागायतदार आणि काजू उत्पादकांनी नारायण राणेंना समस्या सांगितल्यात। बागायतदारांना जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील आश्वासन राणेंनी दिलंय। महिनाभराच्या आत केंद्रातील अधिकाऱ्यांना कोकणात घेऊन येणार असून काजू उत्पादक आणि आंबा बागायतदार यांचा प्रश्न निकाली लावण्याचं आश्वासन देखील राणेंनी दिलंय। नारायण राणेंच्या घराबाहेर जुहू इथं आक्रमक निदर्शन करणारे युवा सैनिक मोहसिन शेख यांना पदोन्नती शिवसेनेकडून देण्यात आली आहे। युवा सेना सहसचिव पदावर मोहसिन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मोहसिन शेख यांनी राणे समर्थकांची धुलाई केली होती, त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी मोहसिन शेखला चारही बाजूने घेरून जबर लाठीमार केला होता। दरम्यान राणे समर्थकांची धुलाई करणाऱ्या मोहसिन शेखचं कौतुक केलं गेलं। राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या खांद्यावर राज्यातील काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर त्या सोनिया गांधींची देखील भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय आम्ही आगामी 18 महापालिकांच्या निवडणुका होऊच देणार नाही अशी भूमिका भाजपचे ओबीसी मोर्चाने घेतलेली आहे। राज्य सरकारने निवडणुका जाहीर केल्यानंतर आम्ही प्रसंगी सुप्रीम कोर्टात जाऊ, पण ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी घेतली। आशिष शेलारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। गेल्या 2 वर्षांपासून राज्यात असहिष्णुतेचं वातावरण सुरू असून नारायण राणे यांना अटक करण्याचं पाप या असहिष्णुतेची जनक असल्याचं त्यांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षण कायम ठेवत निवडणूक घ्याव्यात यावर एकमत झाल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय। राजकीय आरक्षणावर सर्वांचं एकमत असल्याचं देखील ते म्हणाले। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेदरम्यान कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। या यात्रेवेळी केवळ उद्धव ठाकरेंवर टीका करणं हा उद्देश नसावा, शिवाय तो सफल देखील होणार नाही असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। राणेंच्या यात्रेदरम्यान नियमांचं उल्लंघन होणार आहे। मुंबईतल्या वातावरण बदलाचा कृती आराखडा मुंबई महानगरपालिकेकडून तयार केला जाणार आहे। हा आराखडा डिसेंबर अखेर पूर्ण केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या कृती आराखड्याबाबत नागरिकांच्या तसंच तज्ज्ञांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्यात। या हरकती सूचना नोंदवण्यासाठी महापालिकेनं स्वतंत्र वेबसाईट देखील तयार केली। 11वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली आहे। स्कॉलर मुलांचा सायन्सपेक्षा आर्ट्सकडे जास्त ओढा असल्याचं स्पष्ट होत आहे। सिव्हिल सर्व्हिसमध्ये करिअर करायचं असल्याने मेरिटमधील मुलांचा एक सायन्स कल हा सायन्सऐवजी आर्ट्सकडे वाढत असावा अशी माहिती सहाय्यक शिक्षण संचालिका मीना शेणकर यांनी दिली आहे। मुंबईत शिवसैनिकांची पोस्टरबाजी सुरूच आहे। अनिल परब यांच्या समर्थनार्थ जोगेश्वरीमध्ये शिवसैनिकांना पोस्टर लावण्यात आलेले आहे। तर पोस्टरवरून पुन्हा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला। भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 75,000 पत्र लिहिणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे आणि या पत्राच्या माध्यमातून भाजप 75व्या स्वातंत्र्य दिनाचं मुख्यमंत्र्यांना स्मरण करून देणार आहे। वर्षा बंगल्यावर जागा राहणार नाही एवढे पत्र भाजप उद्धव ठाकरे यांना पाठवणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे।
मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटणं अवघड असल्याचं सांगत 3 ठिकाणी बैठक होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करते आणि कोण नाही, काम करत राहणार असंही यावेळी अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांना म्हटलंय। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी धनुर्विद्या शिकणारे खेळाडू आणि त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत, परंतु या व्यथा मांडताना त्यांनी शिवसेनेवर प्रखर हल्ला देखील चढवलाय। ज्या चिन्हावर आपण निवडून येता त्या चिन्हामागचा असलेला विचारच आपल्याला संपवावा वाटतो का, असा सवाल त्यांनी केलाय। 31 तारखेला दहीहंडी उत्सव साजरा करणारच असल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय। सर्व नियम पाळणार असून हा उत्सव साजरा करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। शिवसेनेनं जे आंदोलन केलं त्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं गेलेलं नाहीये आणि असा सवाल यावेळी मनसेकडून उपस्थित करण्यात आला। कोरोनाचं संकट कायम असल्यानं यंदाही संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे। आमदार प्रताप सरनाईक या संदर्भात माहिती त्यांनी दिलेली आहे। दहीहंडीऐवजी आरोग्योत्सव साजरा करणार आहे। काँग्रेसने जाहीर केलेल्या जम्बो कार्यकारिणीवरून नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे। अनुभवी काँग्रेस नेत्यांची कमी दर्जाचं पद दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली। खासदार संभाजीराजे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहिलंय। राष्ट्रपतींच्या भेटीवेळी प्रत्येक पक्षातील एका खासदारांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी पत्राद्वारे केलंय। 2 सप्टेंबरला संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। मराठा समाजाच्या ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या आरक्षणाला आव्हान देणारी रीट याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला एससी-बीसी अंतर्गत देण्यात येणारं आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गात सामावून घेण्याचा निर्णय घेतलाय। त्याला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलंय, तर शुभम मिश्रा आणि काही विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। ईडीने ही कारवाई केली असून 5,73,00,000ची मालमत्ता जप्त केली गेली आहे। त्यांची लोणावळा जळगावातील मालमत्ता जप्त करण्यात आली। वातावरण बदलामुळे मुंबईत क्लायमेट ॲक्शन प्लॅनची तयारी करण्यात आली आहे आणि अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे। MMRDA आणि महानगरपालिकेकडून कृती आराखड्याची सुरुवात असल्याचं त्यांनी म्हटलंय। संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाजानं आंदोलन केलंय। तसंच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। बातमी आहे साताऱ्यातून। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेला खासदार उदयनराजेंनी अचानक उपस्थिती लावली आहे। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजावर उदयनराजेंनी समाधान व्यक्त केलंय। सातारा जिल्हा बँक बिनविरोध करण्याची मागणीही उदयनराजे यांनी केली आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध मनसेकडून करण्यात आलाय। तहसील कार्यालयासमोर सत्यनारायण महापूजा घालत प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न मनसेनं केलाय। मागील काही वर्षांपासून शिरूर तहसीलदार कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप मनसेनं केला। भाजप कार्यालयावर हल्ला करणारे संशयित आरोपी नाशिक पोलिसांना सापडत नाहीयेत, परंतु हे 2 संशयित आज संजय राऊत यांच्या समवेत दिसून आलेत। शिवाय राऊत यांनी त्यांची पाठराखण केल्याने भाजप आक्रमक झाली आहे। दरम्यान या घटनेनंतर नाशिक पोलिसांची एक टीम या 2 संशयितांच्या शोधार्थ रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथं बाबूराव तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनासाठी उपोषण सुरू केलंय। गेल्या 5 वर्षांपासून कामगारांना पगार मिळत नसल्यानं त्यांनी उपोषणासह अर्धनग्न उभाबून आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा देखील दिला। चंद्रपुरात रिक्रूट सैनिकाने रस्त्यावर सापडलेली 1,16,000ची रक्कम परत केली आहे। आशुतोष नखाते नामक चंद्रपूरकर रिक्रूट सैनिक अहमदनगरला सैनिक प्रशिक्षणार्थी आहे। तो चंद्रपुरात आला असताना त्याला शहरातील रामनगर दवा बाजार या ठिकाणी रक्कम असलेली ही प्लास्टिक पिशवी आढळून आली होती। कुठलाही अन्य विचार न करता सर्व मित्रांनी ही पिशवी थेट चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात जमा केली। बातमी आहे बीड जिल्ह्यातून। बीड जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत। उत्पन्न देखील घटणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। 2 लाख हेक्टरवर जिल्ह्यात कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे। मागच्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यातील तहसीलदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात वाद सुरू आहे। तहसीलदार आणि कर्मचारी यांच्या वादामुळे नागरिकांची कामे होत नसल्याची
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। तहसीलदार आणि सर्व कर्मचारी यांची इतर ठिकाणी बदली करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली। जालन्यात शेतकऱ्यानं चक्क पुलाच्या कठड्यालाच फाशी घेतली आहे। निवृत्ती पितळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून तो परतूर तालुक्यातील रोहिणा गावचा रहिवासी आहे। आत्महत्या का केली आहे याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करतात। टोमॅटो पाठोपाठ आता वांग्याच्या भावात देखील मोठी घसरण झाली असून वांग्याला प्रति किलो 2 ते 3 रुपये इतकाच भाव मिळतोय। 1 किलो वांगे पिकवण्यासाठी 8 ते 10 रुपये खर्च येतो। मात्र सध्या जो भाव मिळतोय त्यातून वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याने वाहतूक आणि शेतकरी आता हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळते। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी घेतलेल्या एका सामाजिक उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। कृष्णप्रकाश यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून मिळालेले सुमारे 1000हून अधिक पुस्तके रत्नागिरीतील पूरग्रस्त ग्रंथालयाला भेट दिली आहे। अमरावतीतील मेळघाटात 7 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। डोमा येथील आयुष बुधराज बचले या 7 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। आता देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकणार आहोत। काबूलमध्ये 2 स्फोट झाले असून तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरलाय। विमानतळाबाहेर झालेल्या 2 आत्मघाती स्फोटात 103 जण ठार झाले असून किमान 150 जण जखमी झाले। विमानतळाबाहेर झालेल्या 2 आत्मघातकी स्फोटात मृतांमध्ये 13 अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यानं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन चांगलेच संतापले आहेत। त्यांनी या हल्ल्याचा हिशेब चुकता केला जाईल असा इशारा दिला। छत्तीसगड हायकोर्टाने पतीने जबरदस्ती सेक्स केला तर तो बलात्कार नाही हा निर्णय घेतल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ने सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय। तापसी पन्नूने तिच्या ट्विटर अकाउंटवर बस यही सुनना बाकी था म्हणत संताप व्यक्त केला। बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी दांडेकर ही तिच्या कामापेक्षा जास्त फरहान अख्तरशी तिचे असलेल्या रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत आहे। शिवानी आज म्हणजे 27 ऑगस्ट रोजी तिचा 40वा वाढदिवस साजरा करते। वाढदिवसाचे निमित्त साधत शिवानीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय। या फोटोमध्ये शिवानीने तिचा बॉयफ्रेंड फरहान अख्तरच्या नावाचा टॅटू देखील काढल्याचं दिसतंय। कायमच आपल्या वक्तव्यावरून चर्चेत असलेली सिने अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झालेली आहे। स्वरा भास्करने नवे घर घेतल्यानंतर घरात पूजा केल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत। नेटकरांनी तिला तू तर नास्तिक आहेस ना मग घरात पूजा कशी केली असे प्रश्न विचारले। लॉर्ड्सच्या 3ऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी घोर निराशा केल्याचं पाहायला मिळालंय। या सामन्यातील भारताच्या कामगिरीवरून कर्णधार विराट कोहलीवर टीका केली जाते। केवळ कर्णधार म्हणून नाही तर वैयक्तिक पातळीवरील कामगिरी आणि कोहली मैदानात उगाच दाखवत असलेला आक्रमकपणामुळे टीकेचा धनी ठरतोय। यावरून भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी देखील कोहलीवर टीका केली आहे। मला वाटत नाही की आक्रमक असणं म्हणजे सतत विरोधकांवर धावून जाणं। तुम्ही तुमचं पॅशन हे कृतीतून दाखवण्याची गरज नसते असं देखील ते म्हणाले। मुंबईत झालेल्या आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 3 भारतीय मुष्टियोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे। निकिता चंद, तनू आणि विशू राठी या तिन्ही स्पर्धकांनी उपांत्य फेरीत जोरदार विजय नोंदवलाय।